आज आपण करणार आहोत खोबरा खीसची करंजी। त्यासाठी सर्वात आधी मी 1 वाटी खोबरा खीस घेतलेला आहे। 1 वाटी जर खोबरा खीस असेल तर अर्धीच वाटी साखर घ्यायची। ते अर्धी वाटी व्यवस्थित होते, नाहीतर त्यापेक्षा जर जास्त घेतली तर ते खूप गोड होतात। 1 वाटी खोबरा खीसचं खीस घेतलं तर त्यानंतर मी अर्धी वाटी जी आहे हे साखर घेतलेली आहे। आता हे मिक्सरच्या पॉटमध्ये मला बारीक करून घ्यायचे आहे। जे आहेत ते टाकणार आहेत, कारण ह्या जर यामध्ये टाकल्या तर याची टेस्ट लागते। त्या अख्ख्या जर टाकल्या तर ते काही एवढी टेस्ट लागत नाही। हे साखर जे आहे हे यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे आता। आणि त्यानंतर मी यामध्ये काजू घेतलेले आहेत, बादाम घेतलेली आहे आणि चारोळी घेतलेली आहे। हे सुद्धा यामध्ये टाकून घेऊन हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। हे सर्व अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहे। असं मिक्स करून घ्यायचं आहे। नंतर याच्या करंज्या बनवायसाठी आपल्याला थोडा 1 वाटी रव्याचा गोळा जो आहे तो सुद्धा भिजवत ठेवायचा आहे। कमीत कमी अर्धा तास तरी तो मुरला